गेली झोपली काय? अरे कोण आलं पाय कोण आलं वा चल बाप्पी दे. तर ऑलमोस्ट 3 दिवस तिकडचं खाऊन एकदम कटाळा आला होता. रात्री तरी घरी जेवण केलं, थोडं जेवलं कारण की तब्येत ऑलमोस्ट खराब झाली होती. आणि तिकडचं जेवण तिकडं काहीच नाही खाल्लं बेटा. तू बरं झालं नाही आली. हा घरी जायचंय का नाही? काऊन? इथं काय लाडू पेढे एक का तुला? हा मग काय तुला? नमस्कार सगळ्यांना, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर आता नेमकेच आपण घरी आलेलो आहे उज्जैन आणि ओंकारेश्वरावरून, आणि आता आपल्याला घरी जायचं आहे. तर बघूया आता घरचं काय माहोल आहे. इकडे सुदर्शन आहे. सुदर्शन जातोय तू? तर यांना दुकानापर्यंत सोडायचं आहे आणि मी जातोय घरी. आता थोडी वाट बघते एकावची. दमन जा रे भाऊ. चल येऊ का मी? येऊ का? चालेल या. चलो अच्छी हो गई हमारी ट्रिप, बहुत अच्छी हो गई. चला आता परी आहे घरी. परीसाठी थोडे गिफ्ट्स वगैरे आणलेले आहेत, तर ते देऊ तिला. आणि तिचा काय विषय आहे काय नाही सगळं काही बघूया आता. ओके. हे आमच्या गल्लीत आज खूप नळात पाणी आलं आय थिंक, पण खूप चिक झालेलं आहे. पण ठीक आहे. हे DSKचं घर दिसलं का तुम्हाला? DSKबद्दल बरेच प्रश्न विचारत आहे, त्याच्याबद्दल मी एका वेगळ्या व्हिडिओमध्ये बोलेल, पण सध्या नाही. ओके. काय विषय काय नाही सांगेल तुम्हाला. खूप जण प्रश्न विचारतील म्हणून. आता जाऊया परीकडं, बघूया तिचा काय मेळ आहे तर. ओके. तर गेली झोपली काय? अरे कोण आलं पाय कोण आलं वा चल बाप्पी दे. हा तुला आठवण येऊ लागली का माझी? धर. तुझे काका येत आहे ना बाबा मागून. हा मम्मी कुठे गेली? मम्मी वा वा पर्स आम्ही गावाला चाललो आता. पर्स आवडली तुला? पप्पाचं शर्ट. त्याला काका घरी. काका आले वा काय आणलं परी पप्पानी? तरवर आणली का काय? आवडली का तुला? मग थँक्यू कोण म्हणीन? म्हण की मग. तुझा ड्रेस उद्या येणार आहे बाळा. मग असं नाही, त्यांच्या काय आर्डावर चालले तर. काय चाललं रे तुमचं मित्रांनो? इकडे या बरं. इकडे या मित्रांनो, काय चाललं तुमचं? झाले शांत का बाळा? गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता आपण वापस आलेलो आहे घरी. तुम्ही बघितला असेल थोडा व्हिडिओ. आणि विषय काय झाला ते सांगतोय. माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसत असेल माझी तब्येत खूप खराब झाली. सर्दी, खोकला, ताप वगैरे सगळं काही खूप त्रास देत आहे. माझ्या बाजूला आहे कोमल, आणि कोमल दवाखान्यात सुद्धा जाऊ देत नाहीये. म्हणजे दवाखान्यात जाऊ नका म्हणते ती. रात्रीच म्हणलं जा, पण त्यांना दवाखान्यात जाऊ नका म्हणते. पैसे लागे म्हणजे दवाखान्यामध्ये. खरं सांगा काही आपलं तुम्हाला तर वाटतं पैसे लागले म्हणलं. आणि आज पुन्हा आपल्या कामावर जाऊन आपलं जे काम आहे ते बघावं लागणार आहे पूर्ण. कसं आहे काय दुकानामध्ये जाऊन पूर्ण नियोजन लावणार, कारण की ऑलमोस्ट 3 दिवसात सुट्टी झालेली आहे. आणि संक्रांत पण आलेली, साड्यांची ऑर्डर वगैरे पडत आहे खूप, तर ते पण बघावं लागणार आहे. परी इकडे बाळा, परी इकडे ये. तू पण जरा रडा लागली कारण की सकाळ सकाळची आता आंघोळ घालायची आहे त्या पद्धतीने. परी इकडे 1 मिनिट, इकडे 1 मिनिट. ती लावून दाखव लाईट. पप्पासाठी बॅग आणली, पप्पाला दाखव. माझ्यासाठी पप्पानी चालली आमच्या. माझं वेस्ट बॅग आहे माझ्याकडे, ती तशी घालते ती पप्पा सारखी म्हणून कमरेला. आणि बाई तलवार आणली परीला. हे अशी चालू होते ना. कशासाठी हो तुम्ही आणली? हे का खेळासाठी? परी तुम्हाला मिस केलं का ग? किती मिस केलं? 2
2 मिस केलं तिने मला. पप्पाची आठवण आली का आठवण? अवघड आहे बाबा तिचं. हां तर चला आता मला जायचं दुकानामध्ये. आजचं काम वगैरे सगळं काही बघायचं आहे. तर ऑलमोस्ट 3 दिवस तिकडचं खाऊन एकदम कटाळा आला होता. रात्री तरी घरी जेवण केलं, थोडं जेवलं कारण की तब्येत ऑलमोस्ट खराब झालेली होती. आणि तिकडचं जेवण तिकडं काहीच नाही खाल्लं बेटा. तू बरं झालं नाही आली. हा मी काहीतरी खाल्लं म्हणून मला खोकला आलता. तर ते तिकडं काही का म्हणजे आता तिकडच्या लोकांना ते आवडत असेल, पण आमच्यासारखे लोक म्हणजे महाराष्ट्रातून तिकडे गेलेले लोक जे त्यांना ते नाही आवडू शकत. हा त्यामुळे ते नाही आवडू शकत. तर असा काही विषय आहे. तिथे गेल्यानंतर म्हणजे कुठल्याही राज्यात गेलं ना तर जेवायचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होत असतो, पेट पाणी. आणि तुम्हाला एक अजून गोष्ट सांगायची आहे. मला थोडा त्रास होतोय. त्रास कसा होतोय, वेट वाढलेलं आहे त्याच्यामुळं आता मी वेट कमी करणार आहे. यावर्षी माझा निर्णय आहेच तो. हो परत कमी करणार आहे. आणि वेट कमी झालं ना तर ते डाएट जे आहे ते प्रॉपर तसं फॉलो झालं पाहिजे. ते माझ्याकडून नाही झालं रामाच्या लग्नापासून. म्हणून माझं वेट जे आहे ऑलमोस्ट आता थोडं वाढलं. त्यांच्या लग्नानंतर तुमचं का म्हणजे पोट कमी झालं होतं, पण तुम्ही आता वाढवलं 2 महिने. हा ते 2-3 महिने झालं गोड वगैरे खाऊन दिवाळीचं हे ते. पण ठीक आहे आता मी ट्राय करणार आहे की वेट कमीच झालं पाहिजे. त्यासाठी सकाळी उठून वर्कआउट वगैरे करणं किंवा सकाळी ग्राउंडला जाणं, जिम करणं हे सगळं आता फॉलो करायचा प्रयत्न करणार आहे. फक्त थोडी तब्येत बरी झाली पाहिजे आता. आणि सर्दी खोकला झालेला आहे. त्यानं रात्रीपासून परेशान. रात्री पण दवाखाने गेलो पण दवाखाने बंद झाले 10 वाजता. आम्हाला यायला 9:30 वाजले होते. हां त्यामुळंच. तर चला मी काय करतो आता दवाखान्यात जातो पहिले. तब्येत वगैरे चेक करतो एकदा. 11 वाजता आहे. दुकानात ओपन झालेलीच असणार आहे. सुदर्शन पण बिमार आहे आणि सोनू पण बिमार आहे. त्यामुळे आज ते दोघंही नाही येणार. तर दुकानामध्ये मी आणि कृष्णाच असणार आहे. कृष्णा कोणता आमच्यासोबत जो काम करतो कामाला ठेवलेला आहे त्याला, तो कृष्णा. तर चला मी काय करतो आता जातो दुकानामध्ये तब्येत चेक करतो. बाकी एवढे मोठे प्रोडक्ट येऊन पडलेले घरी बापरे बाप. त्याची व्हिडिओ कशी घ्यावं आणि कधी घ्यावा तेच कळत नाही मला. पण ठीक आहे थोडं तुमच्यासाठी सगळ्यांसाठी करत असतो. बघू आज मी जे 2-3 दिवस जे मेसेज आले होते सगळ्या लोकांचे साड्यांसाठी ते सगळ्यांना रिप्लाय करणार. आणि नवीन जे आज साड्यांचा स्टॉक आहे तो देखील तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही इंस्टाग्रामला परी लेडीज फॅशन हब या चॅनलला फॉलो नसेल केला तर इंस्टाग्रामवर जाऊन फॉलो करा. चला मी तुम्हाला भेटतोय थोड्या वेळात दुकानात गेल्यावर. ओके चला बाय बाय. तुला घरी जायचं आहे का नाही? काहून? इथं काय लाडू पेढे एक का तुला? हा मग काय तुला दुकानात काय आहे? काम सांग मला काय तुझं दुकानामध्ये? मग घरी जा ना. मग घरी जाऊन शाळेत जा, अभ्यास कर. तिथेला सोडून इथं आली बोंबलत माझ्याकडं. का नाही? अभ्यास नाही करायचा तुला? शाळेत कोण जाईन? कोण जाईन शाळेत? इकडं पाय इकडं पाय. कोण जाईन शाळेत? शाळेत कोण जाईन? हा तो शाळेत जायचं आहे का नाही जायचंय? सोबत जा घरी आता. हो इथं काय आहे? काय इथं? हा मम्मी नगरला चालली. मम्मी चालली नगरला. जाते घरी? घरी जाते का? मी येतो नंतर जेवण करू येतो मी थोड्या वेळात. मी जेवण करून थोड्या वेळात. हा दम पडशील थांब 10 घेता तुला. मी येतो थोड्या वेळात जेवण करू. हा जेवण करून येतो. हा जा घरी बाय. चल बाय कर. हा सुद्धा मामा बी येतो. बाय करा. चला वा घरी येऊ करतो. ते डब्बा घेण्यासाठी आली. जाणं येतो मी थोड्या. जाणं घरी जा जेवण करून यायला. मी जायचं नगरला जायचं आपल्याला. गाडी घेऊन येतो मी. गाडी घेऊन येतो चंद्रा. पण इथं काय आहे? इथं कोणीच नाही सांभाळायला तुला. हा जा. हा जा घरी जा. येतो पप्पा घेऊन. हा जा. हा जा पळा लवकर गाडी गरम होईल. तिला काही नाही पाहिजे. डबा देण्यासाठी आली होती पण आता तिला घरी धाडतोय. जा बेटा बाय करा. बाय करा. हा या लवकर मला घरी. चला तर विषय काय तुम्हाला सांगतोय. जसं तुम्हाला म्हटलं तुम्ही दुकानात येऊन साड्यांचं बघायचं आहे तर साड्यांचं व्यवस्थित बघितलंय. 2-1 व्हिडिओ पण टाकलेत. हे बघा चंद्रकोर आहेत.
आपल्या नॉर्मल साड्यात पण आहे, तुम्हाला थोड्याफार दाखवतो. इकडे पण तुम्ही म्हणून काय इकडे पण साड्याचा व्यवस्था चालू केला का तर नाही. तर सध्या जे अवेलेबल आहेत त्या जिम्मीचू टाईपमध्ये आहे बघा. हा एक कलर आहे, हा एक आहे. रील टाकलेली आहे परी लेडीज फॅशन आपला, तुम्ही जाऊन बघा. हा एक आहे, हा एक कलर आहे आणि हा एक आहे. असे 5-6 कलर आहे त्याच्यामध्ये, 5 कलर. ही साडी आपण 999ला देतोय. कॅश ऑन डिलिव्हरी वगैरे नाही आपल्याकडे, प्रीपेडच आहे. कारण की कॅश ऑन डिलिव्हरीमध्ये तुम्हाला सांगतो माझा लॉस काय झाला आहे. तर कॅश ऑन डिलिव्हरी दिल्यानंतर काही लेडीज घरी नव्हत्यात, काही म्हणजे आम्हाला पाहिजेच नाही, फक्त एक टाईमपास म्हणून मागवलेली. पण ती साडी वापस इकडं आल्यानंतर त्याचे 200 रुपये चार्जेस मला बसलेत. तर त्यामुळं मग मला जरा प्रॉब्लेम झाला आहे. म्हणजे काही चुकी नसताना खिशातून 200 रुपये प्रत्येक साडीमागे जात आहे. म्हटलं त्याविषयी कॅश ऑन डिलिव्हरी देणंच नको. तर कॅश ऑन डिलिव्हरी बंद केलेली आहे. आपण फक्त प्रीपेड ऑर्डर देतो आहे. तर ह्या साड्या जर तुम्हाला हवे असतील तर नंबर सांगतो आहे 92-795-133 हा नंबर आहे. यावर तुम्ही मेसेज करू शकता आणि साड्यांची ऑर्डर देऊ शकता. या साड्या सध्या फक्त सॅम्पलसाठी ठेवलेल्या, गोडाऊनमध्ये बराचसा स्टॉक ठेवलेला याचा. तर चला, एवढं सगळं होतं तर तुमच्यासोबत शेअर करायचं होतं, त्यामुळं ही परी डबा घेऊन आली. त्यामुळे म्हटलं चला थोडा शूट घेऊया. आणि संक्रांतीच्या ब्लॅक साड्या ज्या आहेत त्या पण आपल्याकडे लवकरच येणार आहे. लवकर म्हणजे आज उद्यामध्येच येईल, कारण की ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे. तर चला, मी तुम्हाला भेटतो एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना काळजी घ्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि आपल्या परीसाठी एक छानसं हर्ट पाठवा, पिऊसाठी एक पाठवा, परीसाठी एक पाठवा. चला, सगळ्यांना काळजी घ्या. परत एकदा सगळ्यांना बाय बाय.